नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज तुम्हाला मी गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ शेअर करत आहे। आज मी सकाळी पहाटेच उठले, कारण आज भरपूर कामे आणि भरपूर सेवा करायच्या होत्या। आधी मी माझे सर्व कामे उरकून घेतली आणि त्यानंतर सर्वात आधी देवघर स्वच्छ पुसून घेते। त्यातील सर्व पायऱ्या वगैरे काढून डीप क्लिनिंग केलं। त्यानंतर छान अशा मोत्यांच्या माळा लावल्या, खूप छान दिसतात। देवघर पुसून झाल्यावर मी उंबरठा पुसून घेतला। आज पौर्णिमा असल्यामुळे हळदीचं लेपन करून घेते। मी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी हळदीचं लेपन हे करतेच आणि छान अशी आज साच्याने रांगोळी काढून घेते। यामुळे रांगोळी पटकन काढून होते आणि दिसायलाही छान दिसते। उंबरठा लेपन, रांगोळी हे सर्व केल्यामुळे आपल्याचं घराचा प्रवेशद्वार किती छान सुशोभित दिसतो। हे केल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात प्रवेशच करत नाही। हळदीचं लेपन सुकल्यावर मी उंबरठ्याची पूजा करेन। तोपर्यंत मी सर्व देव उजळून घेते। देव स्वच्छ केल्यावर किती छान चमकतायत बघा। आज गुरुवार आहे, त्यामुळे मी आज पिवळ्या रंगाचं वस्त्र देवघरात घालणार आहे। यानंतर सर्व देवांची पूजा करून घेतली मी। आज पौर्णिमा असल्यामुळे महालक्ष्मीचाही मला अभिषेक करायचा आहे। त्यासाठी मी आधी पाण्याने, नंतर दुधाने, नंतर कुंकवाने आणि हळदीने असा अभिषेक केलेला आहे। पौर्णिमेच्या दिवशी आज मला मंगल कलशही बदलायचा आहे, कारण नारळाला कोंब आलाय बघा। तो नारळ मी लावायला देणार आहे, जेणेकरून त्याचं छान झाड येईल। प्रत्येकाच्या घरामध्ये हा मंगल कलश असावा। कलशामध्ये नागलीची पाने घालून नारळ मी ठेवलाय। माझ्याकडे हा देवीचा मुखवटा आहे चांदीचा। तो माझ्या मावशीने दिला होता घराच्या वास्तुशांतीच्या वेळी। खूप छान हसरा चेहरा वाटतो लक्ष्मीचा। तिचा छान असा शृंगार मी करून घेते। माझ्याकडे अष्टलक्ष्मी दिवाळी आहे, याचीही मी पूजा करून घेते। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुवार हे एकाच दिवशी आला आहे। दुग्ध शर्करा सारखा योग जुळून आला आहे। कालच मी फुले आणली होती, महालक्ष्मीला हारही आणला होता। आता मी सर्व फुले हार वाहून घेते देवांना। आज पौर्णिमा असल्यामुळे मी कुंचनही भरणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त देवीची सेवा करा, मीही करत असते। वाचन मी संध्याकाळी करणार आहे। त्यात मी श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम, कुंकुमार्चन, व्यंकटस्तोत्र आणि बऱ्याच काही अजून सेवा करते। यामुळे आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहतो। कुंचन भरून झाल्यावर मी उंबरठ्याची पूजा करून घेते, कारण आता हळदीचं लेपन सुकलं आहे ना, किती सुंदर दिसतंय बघा। माझी गोपद्माची ही सेवा सुरू आहे, त्याची माहिती मी नंतर तुम्हाला सांगेन। चला, आता सर्व देवपूजा झाली। आता आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे। आज मी
पूजेची मांडणी देवघरासमोरच करणार आहे. त्यासाठी छोटंसं अशी सजावट केली आहे. स्वामींचा अभिषेक मी प्रथम पाण्याने आणि नंतर दुधाने केलेला आहे. हे सर्व करताना पुरुष सूक्त मी म्हणत होते आणि देवींचे अभिषेक करताना स्त्री सूक्त म्हणते. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेतली. आज स्वामींसाठी छान पैठणीचं वस्त्र मी शिवून घेतलं होतं. किती सुंदर दिसतात बघा आपले स्वामी. त्यांच्या आवडीचं चाफ्याचं फूलही मी त्यांना वाहिलं. छोटीशी अशी साधी फुलांची सजावट केली. मला माहिती आहे स्वामी महाराजांना हे काही नको आहे. त्यांना फक्त आपली भक्ती आणि सेवा हीच आवडतं. स्वामींना हिना अत्तरही आवडतं, तेही मी त्यांना लावलं, पण ते शूट झालं नाही आहे. सर्व पूजा करून झाल्यावर मी नैवेद्य दाखवते. त्यात मी ड्रायफ्रूट, खडीसाखर ठेवली. नंतर मी शिराही करणार आहे नैवेद्यासाठी. आता धूप दीप ओवाळून आरती करून घेते. माझी सर्वात आवडची स्वामींची आरती म्हणजे कोणती असेल? पंचप्राण हे आतुर झाले. खूप छान अशी आरती आहे बघा ती. घ्या, तुम्हीही घ्या आरती. आरती झाल्यावर मी गुरुपद घेतलं. यावेळी मी घरीच गुरुपद घेतले, केंद्रात नाही गेले. यानंतर जप आणि स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ आज मी करणार आहे आणि संध्याकाळी कुलदेवीची सेवा करणार आहे. आता माझी संपूर्ण पूजा मी तुम्हाला दाखवते. खूप प्रसन्न वाटत होतं बघा. तिथंच बसून राहावंसं वाटत होतं. चला आता नैवेद्याची तयारी करते. शिरा बनवून घेते. डिटेल शिऱ्याची रेसिपी मी नाही टाकत, कारण सर्वांना शिरा बनवता येतो. शिरा बनवून झाला की नैवेद्यही स्वामींना दाखवते. कशी वाटली माझी गुरुपौर्णिमेची पूजा? कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.